श्रोतेहो नमस्कार. मी तुमचा होस्ट प्रशांत शेंडे. हरवलेले पुणे या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ही कशासाठी असतात साधारण लेणी, की ज्या वाटा असतात, पायवाटा, त्यातनं प्रवासी जातात येतात, तर त्यांना थांबल्या आश्रयस्थान म्हणून बरेच वेळा अशी लेणी बनलेली रेस्ट एरिया म्हणून आपण त्यांना. हां, किंवा पाणी तिथं असतं. आता तिथनं कुठली वाट जात होती, कारण तेव्हा काही पर्वते वगैरे काही नव्हती, तिथे जंगलच होतं सगळं. हे आता माहीत नाही आपल्याला. पण हे 3 वेगवेगळी लेणी सापडली. त्यामुळे तज्ज्ञांनी असं हे केलं की त्या काळी पुण्याच्या भोवती 8व्या शतकात, 9व्या शतकात, 10व्या शतकात, की कदाचित त्याच्या आधी सुद्धा आधी असू शकतात, अशी लेणी खोदलेली होती. म्हणजे इथं लोकांचा वावर होता. मला तरीही प्रश्न पडायचा की ह्याचा पुण्याशी काय संबंध आहे, कारण तेव्हाचं पुणं खूप छोटं होतं. पर्वती पुण्याबाहेर होती. पेशवाईच्या अस्तापर्यंत ती पुण्यात नव्हती. मौजे पर्वतीच म्हणायचे त्याला. भांबोडा म्हणजे ते भांबवडे, ते मौजे भांबवडे पलीकडेच होतं. आणि ह्याची टेकडी जी आपण सिंबशिसची आत्ता टेकडी जी म्हणतो, तीही पुण्याबाहेरच होती. मग ह्याचा पुण्याशी संबंध काय? तर आपल्या आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा आत्ताच्या ह्याच्यात ती पुण्यात आहे. म्हणजे पुणे शहरात आहे ना. बरोबर. त्यामुळे तो रेफरन्स विस्तार जसा होत गेला. हां, पण पुणं वाढत गेलं, म्हणजे ते तसंच राहिलेत लेणी तिथे. पण ती काही डायरेक्ट एव्हिडन्स म्हणता येत नाहीत. मग कुठले एव्हिडन्स मिळतात? म्हणजे एक ताम्रपट झाले आणि ही 3 लेणी झाली. मग पुणं निश्चित कुठं होतं, त्याची स्थलनिश्चिती जर करायची म्हणली तर आपल्याला यादव काळातला नामदेव महाराजांच्या अभंगातला एक उल्लेख उपयोगी पडतो. तुम्ही जो इथं वरती लिहिला आहेत ना, ओके. तर त्यांनी काय केलं आहे, ते ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन, म्हणजे त्यांच्या समाधीच्या वेळीसुद्धा नामदेव महाराज उपस्थित होते. त्यांनी आळंदीचं वर्णन केलं आहे, आळंदीच्या पंचक्रोशी. तर त्याच्यात त्यांनी 4 ठिकाणचे, 4 दिशांचे देव दिलेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की पूर्वेला मरकळ म्हणून गाव आहे, लांब आहे आळंदीपासून. तिथं केशव मंदिर आहे विष्णूचं. तिथं केशवराज म्हणून मंदिर अजूनही आहे. अच्छा. त्याच्यानंतर उत्तरेला खेटक म्हणजे खेड, राजगुरुनगर, तिथं एक मंदिर आहे. त्याचं आता मला एक्झॅक्टली आठवत नाही. त्याच्यानंतर पश्चिमेला इंदुरी जे म्हणतात ना दाभाड्यांचं, तिथं ब्रह्मेश्वर म्हणून एक मंदिर आहे. त्याचे उल्लेख त्यांनी केला आहे पश्चिमेला. आणि दक्षिणेला पुण्येश्वर केलं आहे त्यांनी. अच्छा. म्हणजे ते परत पुण्य. दक्षिणे पुण्येश्वर देव, नागेश्वर महादेव, मूळपीठी नागेंद्री पहावो, त्रिवेणी रूपे वाहत असे. मूळपीठ म्हणजे पुण्य. ओके. पुण्यगाव. पुण्यवरनं पुण्येश्वर आलं. आता ह्याच्यात हे जे 2 उल्लेख महत्त्वाचे आहेत, एक पुण्येश्वर आहे आणि एक नागेश्वर आहे. आजच्या मला वाटतं नागेंद्री पण म्हणजे नागेंद्री म्हणजे नागझरी. आता नागझरीचे त्यांच्या दृष्टीने 3 प्रवाह होते. त्रिवेणी म्हणलंय ते. त्रिवेणी. तर कदाचित त्या 3 म्हणजे जेव्हा कुठली ओढा मोठा किंवा हे नदीला मिळतो तो काही वेळा तो विभागला जातो. बरोबर. तसे 3 त्याचे असं 2 होतेच. आता ते सगळं एकच केलं आहे तो. पण आधी 2 वेगवेगळे प्रवाह होते आणि एक माणिक नाला म्हणूनही होता. तो नागझरीला उत्तरेकडनं येऊन मिळायचा. कदाचित त्यांच्या डोक्यात काय असेल, त्यांनी प्रवास करता करता त्यांनी 3 हे ओलांडल्या पुण्यात येण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांनी ते त्रिवेणी रूपे म्हटलं आहे. पण नागेंद्री म्हणजे नागझरी आणि नागेश्वर हे आजच्या काळात पुणं कुठं होतं हे स्थान निश्चित करण्याचे 2 महत्त्वाचे पुरावे आहेत. याचं कारण पुण्येश्वर आज नाही आहे. 14व्या शतकात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन्ही देवळं होती, ती मुसलमानांनी पाडून टाकली आणि तिथे 2 दर्गे झाले, म्हणजे शेख सलाउद्दीन आणि शेख हिसामुद्दीन. ते धाकटा शेख सल्ला आणि थोरला आणि धाकटा म्हणतो आपण. त्यामुळे पुण्येश्वर आज दाखवता येत नाही. पण हा उल्लेख असल्यामुळे हे पुणं कुठं असावं, तर नागझरी काठी, नागेश्वराच्या जवळ आणि पुण्येश्वराजवळ. त्यामुळे पुण्याचं एक्झॅक्ट ठिकाण कुठलं होतं तर हे जे कसबा म्हणतो पेठ आपण ती.
आणि ती कसब्यातली सुद्धा कुठे, तर आत्ता दारूवाला पूल जो आहे त्याच्या डावीकडे म्हणजे उत्तरेकडे गावकोस मारुती वगैरे जो आहे ना, तर तो जो मधला झांबरे चावडी म्हणून आहे तिथे एक बाग होता, आता नाही आहे तिथे, शाळेची बिल्डिंग आहे, पण पूर्वी चावडी होती तिथे, पडीक इमारत होती चावडीची, ती 1940 साली बघितल्याचा उल्लेखही आहे. तर तो जो भाग होता तो सगळ्यात जुना पुण्यातली वस्ती ती, त्याला पांढरं म्हणायचे किंवा पांढरीची वस्ती म्हणायचे. आणि पांढरी का, तर जिथं चुली पेटतात त्या चुलीतली राख पांढऱ्या रंगाची असते म्हणून ती पांढरी म्हणायचे. आणि काळी कुठली, तर जिथं शेत जमीन, जिथं पिकं उगवलं जायचं ती काळी, म्हणून काळी आणि पांढरी असे 2 विभाग असायचे. आता हा एक्झॅक्टली आपल्याला कळल्यावर आता कळतं की पुणे कुठं होतं मूळ. त्याच्यानंतर अजून एक खूण त्यावेळची अशी होती की पुण्याच्या उत्तरेला, म्हणजे तेव्हा तत्कालीन जे काय पुणेवाडी म्हणू आपण किंवा पुण्यवाडी गाव म्हणू, वाडी म्हणजे सगळ्यात छोटं गाव, त्याच्या उत्तरेला एक छोटी टेकडी होती, पर्वतीपेक्षा खूप बुटकी होती ती, आणि त्याच्यावर एक मुंजाचं देऊळ होतं. तो नकाशा मला वाटतं तुमचा जो आहे तो असेल, मला वाटतं तुम्ही दाखवाल तो, हो असेलही बहुतेक तो. तर त्या नकाशात दाखवतोय मी की त्या टेकडीवर छोटं मुंजाचं स्थान होतं आणि तो पूर्वापार होता, म्हणजे कदाचित तो ह्याच्याही आधी असण्याची शक्यता आहे. यादव काळातही असं मिळेल किंवा त्याच्याही आधी असू शकतो, त्याचं काही माहीत नाही आपल्याला नक्की, पण त्याला बालोबा मुंजा म्हणतात. ते अजूनही मंदिर आहे, अजूनही ते मंदिर आहे, आणि आता चांगलं त्याने शेड बीड घालून मोठं केलं आहे ते. नाही तर तो झाडाखाली मुंजा होतं एक, आपण हे म्हणतो ना तांदळा म्हणतो, शेंदूर लावलेलं एक दगड, तिथं काही विरगळही अजून आहेत, ते विरगळांचा अजून नीट अभ्यास व्हायचा आहे. आता बालोबा म्हणजे काय, तर 2 त्याला तर्क होतात. एक तर मुंजा हा साधारणपणे ज्याची मुंज झालेली आहे पण तो सोडमुंज व्हायच्या आत मेला आहे, अशा मुलाच्या नावाने तो मुंजा काही वेळा ते स्थान निर्माण केलं जायचं पिंपळाच्या झाडाखाली, किंवा इतर 1-2 झाडं दिली आहेत त्यांनी. त्यामुळे तो बालोबा म्हणजे छोटा का, बाल. अच्छा, त्या अर्थाने. हां. आता दुसरा एक त्याला अर्थ असा आहे की बाला हा जो शब्द आहे तो फारसीत, मला वाटतं बहुतेक अरबी आहे, तो उंचावरची जागा असा त्याचा अर्थ आहे. ओके. म्हणजे ए प्लेस ऑन द टॉप. तर तो बालोबा म्हणजे उंचावर सगळ्यात उंचावर असलेलं ते स्थान, म्हणून बाला म्हणजे बाले किल्ला म्हणतो ना आपण, तो सगळ्यात किल्ल्यातला सुद्धा सगळ्यात जो उंच वरचा भाग असेल त्याला बाले किल्ला म्हणतात. तर बाला ई कलआ असं तो मूळ हे आहे. कलआ म्हणजे किल्ला अरबीतला, आणि बाला म्हणजे ए फोर्ट ऑन द टॉप. त्या अर्थाने सुद्धा कदाचित हे बालोबा नाव पडलं असण्याची शक्यता आहे, माहीत नाही. मुसलमानी अंदाजे तो होता, तो पाडला गेला नाही. कदाचित त्यांना कळलंच नसेल की याचा अर्थ काय आहे, हा कुठला देव आहे, कदाचित देव नसेलही असं त्याने वाटलं असेल, त्याने तो ठेवला राहिला. त्यामुळे पुण्याचा इतिहास टिकून राहिला. म्हणजे पुण्यातलं सर्वात आद्यच ठिकाण कुठलं, तर बालोबा मुंजा आजही. आणि नंतर मग तिथे तो कोट वगैरे बांधला मुसलमानच्या ह्याच्यात. तर त्या बालोबा मुंजाच्या खाली नदीकाठी एक कुंभारांची वस्ती होती, आणि तिथून थोडं पुढं आलं की डाव्या बाजूला कसबा पेठेत आत्ता जी कासाराळी म्हणतो आपण, तिथं कासारांची वस्ती होती. त्याला कुंभारी आणि कासारी पूर्वपार नाव आहे. कुंभारी म्हणजे तर कुंभकार म्हणजे मातीची भांडी बनवायची, आणि कासार म्हणजे कास्यकार, धातूची भांडी करायची. अशा त्या 2 काही म्हणतात ती गावं आहेत, काही म्हणतात त्या आळ्या होत्या किंवा गल्ल्या होत्या. तर माझा असा अंदाज आहे की तेव्हा पुणे हे मुख्य गाव, आणि प्रत्येक गावाच्या भोवती छोटे छोटे वाड्या असायच्या,
नंतरच्या काळात म्हणजे पुढच्या याच्यात मी सांगेन ते की त्याला म्हणजे त्याच्या दर्जाप्रमाणे नाव असायचं. तर सगळ्यात छोटं वाडी, त्याच्यानंतर मजरा, ओके, मजऱ्यानंतर मौजा मोठं, आणि मौजानंतर कसबा. पुण्याची सुद्धा ही स्थित्यंतरं झालेली आहेत. आणि कसब्यानंतर शहर. तर ते माझा असा अंदाज आहे 2 छोटे मजरे असावेत. म्हणजे थोडक्यात व्यापारी किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सेल अँड मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर. तर एक कुंभार, आणि ह्या कुठल्याही गावात या 2 गोष्टी आवश्यकच असतात. तेव्हा मला वाटतं डिमांडप्रमाणे पण हे असेल की हे लागणारच होतं. या 2 आळ्या कुठल्याही गावात असतातच. म्हणजे बलुते वगैरे फारसं बाजूला ठेवा अगदी तुम्ही. नंतरच्या काळात काही डॉक्युमेंट मिळाले त्याच्यात बलुत्यांचे उल्लेख आहेत. पण या 2 मूळ आळ्या, म्हणजे थोडक्यात त्यावेळी पुणं कसं होतं यादव काळात किंवा त्या साधारण याच्यात म्हटलं तर, की एक गाव छोटं. आता तत्कालीन गावं जी होती ही, म्हणजे मी मजरा, मौजा, कसबा म्हणतोय अगदी, त्याची सुद्धा लोकसंख्या काही फार मोठी प्रचंड असायची असं नाही. आताच्या मानानं तर म्हणजे तुलनाच करू शकत नाही. बरोबर आहे. तेव्हा मजरे म्हणजे सगळ्यात वाडी किती असायची? 15-20 घरांची. मजरा एक 30-35 घरांचा. अच्छा, एवढंच. हां. मौजा जरा मोठं गाव असायचं, त्याला आठवड्याचा बाजार वगैरे असायचा. ते साधारण 100 घरांचं म्हणू आपण. आणि त्याच्यापेक्षा मोठं गाव म्हणजे कसबा, की ज्याला बाजारपेठा असायच्या, जिथं म्हणजे कायमस्वरूपी बाजारपेठा, दुकानं विकानं. आठवड्यातला एकच दिवस असं नाही. हां, प्लस एक आठवड्याचा बाजार असायचाच, पण कायमस्वरूपी बाजार किंवा दुकानं, मॅन्युफॅक्चरिंग युनिट, कारखाने, वखारी असं असलेलं मोठं गाव म्हणजे कसबा. ते 700-800 घरांचं मॅक्स, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे तसा विचार केला तर लोकसंख्या आणि या प्रमाणानेच आपण आत्ता बघितलं पाहिजे. आत्ताच्याही पट्ट्या किंवा टेप लावून आपण मागची भूतकाळातली मापं नाही घ्यायची. ते तर आहेच. त्यावेळेच्याच मेजरमेंट त्याला लावावी आणि त्याचीच मापं घ्यावीत. त्यामुळे प्राचीन पुण्याचं जेव्हा आपण हे करतो तेव्हा साधारणपणे मी असं त्याचा विभाग करतो की यादव काळ म्हणजे प्राचीनपर्यंत आपण थांबतो, आणि मग पुढे मध्ययुगीन चालू होतो. ओके. म्हणजे तो साधारण आपण असं धरू की 14व्या शतकापर्यंत, 13-14 शतक. यादव काळ अगदी 14व्या शतकाच्या पूर्वार्धात संपला. तिथपासून पार 17व्या शतकापर्यंत आपण मध्ययुगीन म्हणू पुण्याच्या दृष्टीने, किंवा 18व्या शतकापर्यंत. हा साधारणपणे हा थोडाफार इतिहास आहे पुण्याचा, पण ह्याच्यापेक्षा जास्त पुरावे आपल्याला मिळत नाहीत. ओके. तरी पण हे सर फारच इंटरेस्टिंग आहे. श्रोतेहो नमस्कार. भाग 1, भाग 2 यामध्ये आपण प्राचीन पुण्याचा इतिहास जाणून घेतला आहे. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला हे फार इंटरेस्टिंग वाटलं असेल, जितकं मलाही ते इंटरेस्टिंग वाटत होतं. आपण साधारण 2ऱ्या शतकापासून ते 13-14व्या शतकापर्यंतचा इतिहास जाणून घेतला आहे. पुढच्या भागात आपण मध्ययुगीन पुणे आणि त्याचा इतिहास आणि पुण्याची झालेली स्थित्यंतरं हा आपण जाणून घेऊयात. लवकरच भेटूयात पुढच्या भागात. हे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले याचा अभिप्राय आम्हाला कॉमेंट्समध्ये तुम्ही जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर सांगा. धन्यवाद.